मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा. नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैल जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा. देवा यावरील करावा भेल. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगीता दंडवत. दुसरी बंधू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक्य सिद्धी पावी जे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता बंधू देव ब्रह्मणा ज्यांचे पुण्य पावा प्रसन्न होणी श्रोते जनतया माझे दंडवत. आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकला नामा म्हणे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. ऐसे दे प्रेम काही कळा लोकाभिराम मरण रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपदे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जन संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विधेंचे अधिकरण तेची बंधू श्री जनसी गुरूंचे ते नमस्कार आता
कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलंकं तेजोदिकामोदिवक्रम खलानिश बाबा पुनर्नायुधक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा गजानन भूत गणादि सेवितं कपित जंबू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकज जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर विठला विठला प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ठिकाणी जय भवानी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या वतीनं 10 दिवसाचा या ठिकाणी महिला नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी अगदी अतिशय सुंदर केलेलं आहे. पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टीसाठी माणसाकडे वेळ आहे पण परमार्थ करण्यासाठी वेळ नाही. पण आमचे जे दराडा भाऊ आहेत दराडे भाऊनी या ठिकाणी वारकरी संप्रदाय सुद्धा सांभाळलेला आहे आणि आपुलकी सुद्धा सांभाळलेली आहे. ज्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना जे सुख आहे ते सुख इतर ठिकाणी भेटत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून इतर गोष्टी करत असताना संप्रदायातली प्रत्येक माणसं आज त्यांना ओळखतात. एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी जीवन जगत असताना जे समाधान आहे ते सुख आहे ते इतर ठिकाणी नाही. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण. ज्यावेळेस जन्माला आलेला जीव परमार्थ करायला लागतो त्यावेळेस त्याला येत किंचितही भगवंताकडे काही मागावंसं वाटत नाही. त्याची इच्छा पूर्ण झालेली असते आणि इच्छा पूर्ण झाल्यामुळे माणूस भगवंताकडे काहीच मागत नाही. येचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याचे मुकुटमारी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगनिष्ठ तपोनिष्ठ ब्रह्मनिष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सुन कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल साती आलिया बळंगा शारम धरू नाही तरी संसारू जाई गदया. अभंगाची सुरुवातच करताना पहिला साते शब्द आलेला आहे. साते साते म्हणजे बाजार. संसार रूपी बाजारामध्ये अडकलेल्या साधकांना माऊली वर काढण्याचा विचार करतात.
पण काही असे साधक बुडालेले आहेत की वर येण्याचा विचारच करीत नाहीत. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. संसारामध्ये एवढे मग्न झालेले आहेत, त्यांना परमार्थ आठवायला तयार नाही. विषय विषयापरी बाळू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गुडू जीवासी झाला. आणि हा विषय त्यांचा झाल्यामुळे त्यांना परमार्थ आवडायला तयार नाही. पण तरी सुद्धा काही साधक ज्ञानोबा यांना प्रश्न विचारतात, महाराज अहो तुम्ही तर योगी आहात, सामर्थ्यवान आहात, तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मग तुम्ही प्रत्येकाला सुखी का करू शकत नाही? तर ज्ञानोबरायांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मी प्रत्येकाला सुखी जर केलं तर कोणी भगवंताचं नाम चिंतन घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल कारण दुःखात अजतेच तुम सुखम सर्वाय रुचते. शस्त्र सांगता प्रत्येकाला या ठिकाणी सुखाची अपेक्षा आहे, पण दुःख कोणाला नको आहे. दुःख हे कोणाला नको आहे. ए साते आलिया वळंगा शारंग धरू. या संसारूपी बाजारामध्ये आल्याच्या नंतर ओळंगा शारंग धरू शब्दाचा अर्थ असा आहे, तुम्ही भगवंताची शरणागती पत्करा. पण काही माणसं अशी आहे, इतर ठिकाणी मस्तक झुकवतील पण भगवंताची शरणागती स्वीकार करणार नाही. मला एकच सांगायचे देवा, ज्यावेळेस तू सगळं काही दिलेलं आहेस, पण एवढं देऊन सुद्धा माणसं म्हणतात देवा आम्हाला काहीच दिलं नाही, देवा आम्हाला काहीच नाही, आमच्या जीवनामध्ये सुखच नाही. अरे ज्या संतांनी एवढा त्रास सहन केला, त्या संतांनी कधी सांगितलं का की आम्ही एवढा त्रास सहन केला, आम्हाला तर एवढं सुख आहे, पण तरी सुद्धा आम्ही चक्क भगवंताला विसरून गेलेलो आहोत. क्योंकि हमारे जीव का लक्ष्य है ना सोना न कमाना न संतान उत्पन्न करना, लक्ष्य है पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. चार वर्ग आहेत महाराज. विषयी आहेत, पामर आहेत, जिज्ञासू आहे आणि मुक्त आहे. विषयी जो जीव आहे तो भगवंताला मानायला तयार नाही. जो पामर आहे तो यत्किंचित मानतोय पण त्याला देव धर्म काही आवडायला तयार नाही. जो जिज्ञासू आहे तो मंदिराकडे यायचं म्हणतो, गळ्यामध्ये माळ घालावी म्हणतो, पण त्याच्याने आयुष्यभर देवाचं नाव घेणं होत नाही. पण जो अखंड त्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन करतो त्याला भगवान परमात्मा आपल्या चरणविंदाजवळ जागा देतो. विठ्ठल भगवंताने आपल्यावरती एवढे मोठे उपकार केले, एवढा सुंदर नरदेह दिला, पण त्याला आपण चक्क विसरून गेलेलो आहोत. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. परमार्थ करण्याचं ज्ञान याच देहाला मिळालेलं आहे, याच जन्मामध्ये आम्हाला हे सुख मिळालेलं आहे. कारण पुनरपि जन्म पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला जर यावं वाटत नसेल तर याच जन्मामध्ये आम्हाला सुकृत सोबत घेऊन जायचंय. विठ्ठल विठ्ठल आजचा अभंग ज्ञानोबरायांचा, सर्वांच्या परिचयाचा, सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान असणारे ज्ञानेश्वर महाराज, पण नंतरच्या समकालीन सर्व संतांनी ज्यांना माऊली म्हटलेलं आहे असं आदराचं स्थान प्राप्त झालेले महात्मे. मोठा कोण आहे आपल्या समोर बसलेला हे आपण सहज ठरवतो महाराज. समजा आपल्या घरातला जर कोणी मोठा माणूस मेलाच तर अख्खं घर रडतो, त्याही पेक्षा थोडा मोठा मेला संपूर्ण महाराष्ट्र रडतो, पण ज्याच्यासाठी भगवंत रडतो ते संत ज्ञानोबराय. देव म्हणते रुक्मिणी आचे कयुगी देखील आलैनी, हे ज्ञान संजीवनी जानत्रे लोक्यासी. धन्य धन्य धरातली जुयाची दृष्टीने हारी, तू वाहत येईल टाळी वैकुंठ भवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळे कुळे पवित्रा. याचन दर्शने होती अलंकापुरासी. अलंकापूर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिक तप वरिष्ठ तेथेची पैकेने. इंद्रियवण्या भूमीसी याग संपादिले हरणीसी. इंद्रायणी इंदुरीसी पंचक्रोसिया पासुनी. येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवा पासुनी. भागीरथी वसेती पूर्वटिका माया दिसे प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वन्न वल्ल ऋषी येथे देव एवढी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरी हुनी सोपे जनास
वासी हरावया पापी कडी काळ कोपलिया कोपेन चले अलंकापुरासी. तुम्ही का रडता देवा, तुम्ही का रडता देवा, असा प्रश्न रुक्मिणी मातेने पांडुरंग परमात्म्याला केला होता. तेव्हा का रडता म्हणणारी रुक्मिणी माता 6 वाजता रडू लागली. आणि मग देव म्हणाले, आता का, तू तर 5:30 वाजल्यापासून मलाच म्हणत होती की देवा तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, आता तू का रडते. अहो त्रिलोक्यात असा श्रेष्ठ संत पाहिला नाही की ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी आणि 22व्या वर्षी समाधी. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मोठा पीठा ज्ञानदान घाले कृष्णा संत संत गेले पण गेले ते दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्टविती परोपकार जगाचं कल्याण करण्यासाठी आले. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. पण महाराज संतांनी एवढं सहन केलं, जगाच्या पाठीवर तेवढं कोणी सहन केलं नाही. त्या ज्ञानोबरायांना आज हजारो भावी भक्तजन ज्ञानोबरायांचा जयघोष करतात, पण त्याच ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये कोणी जोडीत पीठ वाढलं नाही, मांडे खाण्यासाठी खापर भेटू दिले नाही. नको नको ते लोक बोलायला लागले. आणि ज्यावेळेस लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणसाचं चांगलं होत असतं त्यावेळेस प्रतिस्पर्धी आपल्या सोबत असतात आणि ते खेचणारे असतात. पण त्यांच्याकडे न पाहता आपण पुढे जाणं हाच खरा जीवनातला झाला आपला मोठेपणा. विठ्ठल विठ्ठल एक दिवस त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी क्रोध चढला. ज्या जगासाठी मी एवढं करतो तेच मला असं बोलतात. ज्ञानोबराय क्रोधाय त्या ठिकाणी मान झाले, क्रोधाय मान झालेले ज्ञानोबराय त्या झोपडीकडे आले. झोपडीमध्ये प्रवेश केला. चिमुकली मुक्ताबाई नवरतीनाथ सोपान काका वाट पाहत होते. दादा, अरे जेवणाची वेळ झालेली आहे, किती वेळ झाला मी तुझी वाट पाहते दादा, बाहेर ये. पण ज्ञानोबराय बाहेर यायला तयार नाहीत. झोपडीचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये जाऊन डोळे मिटून बसलेले आहेत. फक्त ध्यान करत होते, ज्या जगतासाठी मी एवढं करतोय. माझे आई वडील त्या ठिकाणी आज निघून गेले, पण तीच माणसं मला असं बोलतात. आणि नको नको ती बोलणारी माणसं आज मला एवढं बोलायला लागले. ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी क्रोध चढला. पण चिमुकली मुक्ताबाई झोपडीच्या दरवाजाजवळ येऊन थांबते. दादा, अरे किती वेळ झालं भोजनाविना त्या ठिकाणी बसलेला आहेस, बाहेर ये दादा. अरे जगाचे हाल तर तुला सहन करावे लागतील, कारण संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभहंता ने मना जगी विरक्त तोची जाना. अरे तू योगी आहेस, संत आहेस ना, तुला सहन करावं लागेल. योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, काही अपराधाचा, काही अपराधाचा योगी पावन
जगाचे हाल तुला सहन करावे लागतील दादा, कारण तू संत आहेस, तू योगी आहेस. मी तुला काय सांगावं दादा, तू माझ्यापेक्षा ज्ञानानंही मोठा आहेस आणि वयानंही फार मोठा आहेस. कोणी कोणासी सांगावे सार जाणूनी घ्यावे, लढिवाळ मुक्ताबाई जीव मुदल ठाईची ठाई. पण दादा एकच सांगते, तुम्ही तारुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे शब्द ज्ञानोबरायांच्या कानावरती पडले. झोपेतून माणूस उठावा तसं ज्ञानोबऱ्या जाग्यावर उठून उभे राहिले. झोपडीचा दरवाजा उघडला. मुक्ताबाईच्या चरणविंदावर मस्तक झुकवून सांगितलं, मुक्ता अगं मी एवढा ज्ञानवान आहे, पण त्या ज्ञानाला जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हापासून स्त्रीला परमार्थामध्ये आद्य शक्ती मानलं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. 5 स्त्रियांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी महापातक झालेली पाप आणि त्या पापांचा तात्काळ नाश होतोय. नारी की निंदा मत करे यारो, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान. विठ्ठल जन्माला आलात ना, एकच करा, आलिया संसारा उठाय वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, भगवंताची शरणांगती पत्करा, एसा ते आलिया वळंगा शारंग धरू. आणि जर शरणांगती नाही पत्करली तरी नाही तरी संसारू जाईल रया. आलेला जन्म वाया गेला म्हणजे फुकट गेला, नाही तरी गेला जन्म माया. काल्पनिक उदाहरण देऊन जाते महाराज. एका मुलीचं लग्न झालं आणि ती मुलगी नांदायला गेली अमेरिकेला. लग्न झाल्यापासून सासू फोन करते, मेवणे फोन करतात, सासरे फोन करतात. सारखं त्यांचं नेहमीचं उत्तर, बाबा आमच्याकडे खूपच काम आहे. बरेच दिवस झाले, 3 वर्षांनी प्रयत्नाला यश आलं. जावई बापूंनी फोनवरनं सांगितलं, तुम्ही म्हणतायस तर मी येतोय, पण अमक्या तारखेला इतक्या वाजता मी विमानानं येणार, तिथून मी टॅक्सी करून येणार, गावाला आल्यावर बरोबर मी 12 वाजता येईल. 12 ते 12:30 भोजनाचा कार्यक्रम होईल, 12:30 ती चर्चा होईल आणि 1 वाजता परत मी निघून जाईल. माझं 3 वाजता फ्लाईट आहे. सगळ्या तालुक्यात चर्चा, जावई येणार, 1 तासासाठी येणार, 12 ते 12:30 जेवण, 12:30 ती चर्चा. आनंदाला पारावरच नाही, कारण सासूबाईंना जावई बापू म्हणजे स्वर्ग 2च बोट राहिलेला असतो. विठ्ठल विठ्ठल स्वतःच्या मुलावर कमी प्रेम करते, पण जावई बापूवरती जास्त प्रेम करते. एवढी आनंदी झाली आणि वेळ ठरला. महाराज कोणत्या दिवशी येणार, सगळी तयारी सज्ज झाली आणि मुलीला विचारून घेतलं फोनवरनं काय काय आवडतं जावई बापूंना. सासूनं सगळी यादी करून घेतली. याच्यातलं कोण स्पेशलिस्ट आचारी आहे, त्याला सांगितलं हे जावई बापूसाठी पदार्थ आणि जावई एकटाच कसा जीव घालायचा म्हणून 50-60 VIP सांगितले. ते जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातून केळीची पानं विकत आणली. म्हणले ते बेडशीट बदलून घ्या रे, कोरा टावेल काढा, ते तांब्याचे भांडे चकचकीत करा, लिंबाना स्वयंपाकाला आचारी आलेला सगळं ठरलं. पहिलं विमानतळावर कोणी जायचं, गावात आल्याच्या नंतर स्वागत कोणी करायचं, घरात आल्याच्या नंतर स्वागत कोणी करायचं, सगळी तयारी झाली. तो दिवस उजाडला आणि पहाटेपासून अख्खं घर जागा झालं. स्वयंपाकाला सुरुवात केली. 11 वाजता स्वयंपाक तयार झाला. बापूला वेळ नाही, 12ला बापू येणार. मग 11:30 वाजता सगळे तयारीला लागले. पट्ट्या बांधल्या, रांगोळ्या काढल्या, अगरबत्त्या लावल्या, केळीची पानं आणली. आता किती वाजले म्हणले 11:15. असं करा, वाढून घ्या. डाव्या भागाला फुलपात्र, तांब्या, लिंबाची फोड, मीठ डाव्या भागाला, आणि उजव्या भागाला श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम. कुणाच्या तोंडाला पाणी येईल बरं का. विठ्ठल विठ्ठल एवढे पदार्थ वाढून झाले महाराज. आता मात्र सासूबाई पुढे आल्या. म्हणली एकच पाटपात्र शिल्लक ठेवा. बापू जवळ आले असतील, आल्या आल्या जेवायला बसतील. 12 वाजले आणि फोनची रिंग वाजली. उचलला फोन सासूने. हॅलो, कोण बोलताय? मी जावई. कुठे गावात आलात का? नाही, अमेरिका. सासू तर लटलट कापायला लागली. म्हणजे येणार होता ना? येणार होतो, पण
पण वेळेवर महत्वाचं काम निघाल्यामुळं मी येऊ शकत नाही. फोनच पटलं सासू, नुसता फोनवर राग नाही काढला, ताड 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 चालत आली ती पंक्तीत. ते VIP बसले होते. सासूनं लाल भून डोळे केले आणि विजय सारखीकडे आली, म्हणली घ्या खाऊन. आता त्यांचा काय दोष आहे का? ते म्हणजे तू नको काळजी करू, फक्त केळीची पानं शिल्लक ठेवतो, लिंबाच्या साली सहित चावून खातो, अजिबात फिकर करू नको. तुटून पडले ती लिंबाची साल सुद्धा चावून खाल्ली. ती पात्रावरच मीठ हाताला पुसून टाकलं, स्वच्छ पात्र केली, तरी सुद्धा सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. डोकं चालवा बरं, काहीच नाही ठेवलं या 60 लोकांनी, तरी सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. बरोबर आहे तिचं, का तर ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं आपण ज्याच्यासाठी इथं आलो आणि तेच नाही केलं तर अख्खा जन्म वाया गेला. महाराज अभंगाच्या आलेला जन्म वाया गेला, महाराज फुकट गेला. पण भगवंतांनी आपल्यावरती एवढे उपकार केले, पण आपण भगवंतावर काही उपकार केलेले आहेत का महाराज? काहीच उपकार केलेले नाही. बोलण्याची काही आता देवावीन नाही, भगवंताशिवाय आता आम्हाला दुसरं काहीच बोलायचं नाही असं कोण म्हणतात? आमचे संत म्हणतात. चंद्रभागेत्री ऐकल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व संत मंडळी एकत्रित आली, त्यांची चर्चा सुरू झाली की वाल्याकुळ एवढा पापी असताना त्याच्या हाताने 100 कोटी अभंगाचं रामायण. पण नामदेव महाराज भर सभेतून उठले, देवाच्या समोर गेले, देवाला प्रश्न केला, देवा अरे किती अपकारी आहेस का? आयुष्यभर तुझी सेवा केली भगवंता, तुला स्नान घातलं, तुला जेवू घातलं, तुझ्यासोबत गप्पा गोष्टी मारल्या, एवढं करून माझ्या हाताने एक सुद्धा अभंग नाही. पण वाल्याकुळ एवढा पापी आहे, त्याच्या हाताने 100 कोटी अभंगाचं रामायण. देवा माझा सुद्धा एक पण आहे आणि जोपर्यंत तो परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.
म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. हे शब्द नामदेव महाराजांच्या कानावरती पडले. नामदेव महाराजांनी भगवंताच्या समोर पण केला देवा, आणि जर हे नाही परिपूर्ण झाला तर नामा म्हणे जरी न होता संपूर्ण जिव्हा उतरीन तुझं पुढे, मी माझी जीभ कापून तुमच्या समोर ठेवणार. भगवंताच्या अंगाला घाम सुटला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये देव वेड्यासारखं फिरू लागले. नामदेवा तय वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्यावेळेस आयुष्य मर्यादा भरपूर होती बाबा. द्वापारयुग त्रेतायुग, पण कलियुगामध्ये 100 वर्षाची गणना, आणि या कमी कालावधीमध्ये हे अशक्य आहे. पण देवा याच कालावधीमध्ये अनेक संतांनी तुझी प्राप्ती करून घेतलेली आहे. याच कालावधीत अनेक संतांनी तुझी प्राप्ती करून घेतलेली आहे. भगवान परमात्मा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फिरत असताना भगवंताच्या लक्षात आलं, हे काम जरी माझ्याने होत नसलं ना तर हे काम सरस्वती करू शकते. सारजेसी सांगे भीमात्री हरी बैस जिभेवरी नामयाच्या. सरस्वतीला सांगितलं तू नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बस. सरस्वती नामदेव महाराजांना अभंग सांगू लागली. नामदेव महाराज अभंग त्या ठिकाणी लिहू लागले. नामदेव महाराजांना कंटाळा आला की भगवान परमात्मा रात्री 12 वाजता कटेवरून खाली यायचे आणि नामदेव महाराजांना अभंग लिहू लागायला मदत करू लागायचे. एवढ्याने मिळून 96 कोटी अभंग परिपूर्ण झाले, पण राहिले 4 कोटी अभंग. आता हे कोण परिपूर्ण करणार? तर नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसांचं कुटुंब होतं महाराज. राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, रामा नामाचा नावा देवा, रामा नामाचा नावा देवा. नारायणा गोना महादा हे प्रभू जन्मते पवित्र, त्यांचे वंशे जन्मले पवित्र. राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक, नारा विठा गोदा महादा हे 4 पुत्र. लाडाई येसाई साखराई ओबाई आणि 14वी जनाबाई. कधी जनी म्हणे तर कधी दासी जनी म्हणे. 4 कोटी अभंग राहिलेले परिपूर्ण झाल्याच्या नंतर 100 कोटी अभंगाची परिपूर्णता झाली. तेव्हा कुठं नामदेव महाराजांना विश्वास पटला की या जगात कुठं तरी देव आहे. विठ्ठल देवाही देवाही हृदय मंदिरी शोधोनी पाहे. भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे. तुझं आहे रे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. पण माणसाला ओळखता येत नाही महाराज. आता काही लोकांना किती सांगितलं ना तर त्यांचा मूळचा स्वभाव कधी बदलत नसतो. विठ्ठल विठ्ठल अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही पर्यावरी नाही. कितीही त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला तर ते कधी बदलत नसतात. एक वैदिन आहे, जातीने वैदिन आहे का नगरीमध्ये भीक मागायला आली आणि त्याच नगरीमध्ये एक राजा राहत होता. राजाने तिच्याकडे पाहिलं, विचार केला जातीने वैदिन आहे पण दिसायला फारच सुंदर आहे. विचारलं बाई तू माझ्यासोबत लग्न करणार का? तिने सांगितलं माझ्या वडिलांना विचारावं लागेल. राजा वडिलांकडे आला, वडिलांना त्या ठिकाणी विचारपूस केली. वडिलांनी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी विवाहाची तयारी सज्ज झाली. नवरी मुलगी नवरा मुलगा बहुल्यावरती चढले, अक्षता पार पडल्या आणि लग्न समारंभ झाल्याच्या नंतर आता वैदिन मात्र राजवाड्यात राहायला लागली. पण राजवाड्यामध्ये राहत असताना तिचा काही मूळचा स्वभाव बदललेला नव्हता, कारण दिवसभर तिला शेळे तुकडे खायची सवय होती. आता पंचपक्वानाचं ताट तिला काही जातच नव्हतं. तिनं काय करायचं, दररोज जेवण करत असताना आज स्वयंपाक झाला की उद्या सकाळी ती शिळा झाल्याच्या नंतर अन्न सेवन करायची, कारण तिचा रोजचा क्रमच होता शिळं अन्न खायचं. असं चालत असताना 1 महिना परिपूर्ण झालं आणि 1 महिना परिपूर्ण झाल्याच्या नंतर राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली. ननंदबाई समोर आल्या. ननंदबाईने सांगितलं वहिनी आज तुम्हाला नाव घ्यावंच लागेल. महिला मंडळ नाव घेऊ का?
कारण नाव सगळ्यांनाच आवडतं बरं का. जातीने वैदिन आहे पण तिने सुंदर नाव घेतलं बरं का. ऐका, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ मऊ साय, हरिश्चंद्र राजाचं नाव घेते भाकर वाडगे माय विठ्ठल. बदलला नाही महाराज. तसं काही लोकांना किती जरी बदलण्याचा प्रयत्न केला, परमार्थ करा असं सांगितलं, पण ते परमार्थाकडे वळायला तयार नाहीत. किती सांगू तरी नायकती आणि पुढे शिंदडीचे रणतीन. कितीही त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला तर ते बदलायला तयार नाहीत. पण वारकरी संप्रदायामध्ये असताना अज्ञानी जरी असला, अंधकारामध्ये बुडालेला असला, तरी सुद्धा त्याचा उद्धार संतांच्या संगतीमध्ये होतोय महाराज. म्हणून हे साते आलिया उलंगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. पण ज्यांच्यासाठी आम्ही हे या ठिकाणी आयुष्य घालवतोय ना महाराज, ते सुद्धा आमचे नाहीत, अभंगाच्या दुसरे. कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. मायबाप देहाचे आहेत, जीवाचे आहेत, इंद्रियाचे आहेत का आत्म्याचे आहेत, प्रश्न आहे ज्ञानोबरायांचा. देहाचे म्हणावे तर देह सार्वजनिक संपत्तीमध्ये मोडतो. याचे मायबाप म्हणतात बाळू माझा, बाळू म्हणतो देह माझा, यमराज म्हणतात देह आमचा आणि पंचमहाभूत म्हणतात देह आमचा. मग एका वस्तूवर जर 4-4 माणसं हक्क दाखवायला लागली तर त्या वस्तूला मालकीची म्हणतात का सार्वजनिक? सार्वजनिक. माऊलींचा प्रश्न संभवणार नाही. मग देहाचे नाही तर जीवाचे म्हणा. जीव पाहुणा आहे, घर मालक नाही. पाहुणा येतून जातो त्याला म्हणतात पाहुणा. पण काही काही पाहुणे कलियुगातले असे निघाले महाराज, एकदा घरात शिरले बाहेर जायचं नावच घेत नाहीत. विठाला विठाला. एका माणसाला नित्यनेमानं दररोज एक जणाच्या घरी जेवायला जायची सवय होती. पण अशा जोडीचं घर लागलं, दररोज पंचपक्वानाचं ताट खायला भेटायचं. एक दिवस त्याने विचार केला, दररोज एक जणाच्या घरी जाण्यापेक्षा आपण दररोजच इथे यायचं म्हणला. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना संपला. आता मात्र बाई कंटाळली. पतीकडे बघितलं आणि सांगितलं, हे बघा म्हणे, तुमचा गावचा संबंध असेल पण मी जमवून घेणार नाही. तो म्हणला, ऐकून तर घ्या ग, मला काही बोलता येत नाही. तू दररोज स्वयंपाक चांगला करतेस, आजही चांगला कर, पण स्वयंपाकामध्ये मीठ जास्त टाक. तू का टाकलंस म्हणून मी हातात काठी घेतलो
आणि काठी घेतल्याबरोबर तू घरात पळत जायचं, मी क्वाटवरती मारल्यासारखं करतो, तू मोठ्या मोठ्याने रडायचं, आपल्या दोघांचं भांडण बघून ती पळून जाईल. पण नित्यनेमानं दररोज सकाळी 8 वाजता तो यायचा. 8 वाजले, बेल वाजवली, दरवाजा काढला. काय करताय पाटील? म्हणले जेवण. या जेवायला. बसले जेवायला. पहिला घास तोंडात घातला, काहीच बोलत नाहीत. दुसरा घातला, काहीच बोलत नाहीत. तिसरा घातला, काहीच बोलत नाहीत. म्हणले आता आपणच बोललं पाहिजे. पतीकडे बघितलं, चांगलं सांगितलं, हे बघ दररोज स्वयंपाक चांगला करतेस, आज काय तुझ्या अंगात भूत शिरलंय? तिनं म्हणली खायचं असलं खायचं, नाही तर फेकून द्यायचं. मला उलट बोलतेस. जेव्हा काठी घेतली घरात पळत गेली, क्वाटवरती बदा 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 मारायला सुरुवात केली. बाई मोठ्या मोठ्यानं आक्रोश करू लागली, रडू लागली. या दोघांचं भांडण बघून त्याने विचार केला, म्हणला आता इथं थांबून उपयोग नाही, आपण जरा ओट्यावर जाऊन थांबावं. म्हणला 2 तास ओट्यावर थांबला. 2 तासाच्या नंतर भांडण शांत झालं. पतीने पत्नीकडे बघितलं, पत्नीने पतीकडे बघितलं. पत्नीने पतीशी प्रश्न केला आणि पतीने पत्नीशी प्रश्न केला. पतीने सांगितलं, बघ मी कसं मारल्यासारखं केलं. ती म्हणली, मी काय तुम्हाला वेडी घेतले का? मी कसं रडल्यागत केलं. आणि एवढं म्हटल्याबरोबर वट्यावरून घरात उडी टाकली. म्हणला मी बी कसं गेल्यासारखं केलं. असे कलियुगातले पाहुणे आहेत महाराज. एकदा घरात आले, बाहेर जायचं नावच घेत नाहीत. म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं, जीवाचे पाहुणे नाही, मग चला आत्म्याचे म्हणा. आत्म्याचा तर प्रश्नच नाही. शास्त्र सांगतंय, न जायते मिन्द्रियते महाकदाची नायन भूत्वा भविता वाहन भूयम आजो नित्य शाश्वतोयम पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याचे मायबाप नाहीत, देहाचे नाहीत, जीवाचे नाहीत, मग चला इंद्रियाचे म्हणा. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय ताब्यात ठेवणं सोपी गोष्ट नाही महाराज. संत तुलसीदासजी महाराज आपल्या पत्नीवरती नितांत प्रेम करायचे आणि एक दिवस पत्नी माहेरी निघून गेल्याच्या नंतर तुलसीदासजी महाराज आपल्या पत्नीला भेटण्यासाठी रात्रीच्या 12 वाजता सासूरवाडीला निघाले. पण रस्त्याने जात असताना वाटेत नदी लागली. आता नदी पार करून कसं जायचं प्रश्न पडला. आजूबाजूला जहाज काही दिसलं नाही. एक ओंडका दिसला, ओंडक्यावरती बसले, नदी पार करून पलीकडे पोहोचले, गावात आले आणि 3ऱ्या मजल्यावरती रत्नावली राहत होती. तिला भेटायचं कसं? खिडकीच्या जवळ जाऊन थांबले. एक दोरी दिसली, दोरीला धरून खिडकीपर्यंत येऊन पोहोचले. दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर रत्नावलीने दरवाजा काढला आणि पती परमेश्वरांचं मुख पाहिलं. आहो रात्रीचे 2 वाजलेत. एवढ्या रात्री तुम्ही कशासाठी आलात? का म्हणून आलात? काय कारण आहे? अगं तू नाही का माझ्यासाठी या ठिकाणी ओंडका पाठवला होतास, त्याच्यावरती मी बसून आलेलो आहे. मी नाही ओंडका पाठवला. ज्यावेळेस नदीवरती जाऊन पाहिलं महाराज, तर तो ओंडका नव्हता, तर ते मेलेलं प्रेत होतं. मेलेल्या प्रेतावरती तुळशीदासजी महाराज आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आले होते. एवढंच नव्हे तर खिडकीच्या जवळ जाऊन पाहिलं, खिडकीच्या जवळ ती दोरी नव्हती, तर तो एक साप होता. सापाला धरून खिडकीपर्यंत येऊन पोहोचले तुळशीदासजी महाराज. पत्नीच्या डोळ्यामध्ये डोळे घालतात, खाली मान घातली, लज्जित झाले आणि पत्नीने फार मोठा उपदेश केला. ऐका काय सांगितलं रत्नावलीने महाराज. अहो तुम्ही माझ्या हाडामासावर एवढं प्रेम करताय ना, एवढंच जर प्रेम तुम्ही भगवंतावर केलं तर निश्चित तुम्हाला भगवंताची भेट होईल. लाजना आपको दबरे आए हो साथ, धिक धिकाई से प्रेम को क्या कहूं नाथ. अस्ति चरम देह में जैसी प्रीति, वैसी श्री राम में होतन तो भवभीति. वैराग्य संपन्न झाले, वैराग्य निर्माण झालं. वनामध्ये निघून गेले आणि वनात निघून गेल्याच्या नंतर काही साधक लोकांनी त्यांना प्रश्न विचारा, महाराज अहो तुमच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन झालं तरी कसं? त्यावेळेस महाराजांनी उत्तर दिलं, याला कारण माझी पत्नी आहे. विठ्ठल इंद्रिय ताब्यामध्ये ठेवणं सोपी गोष्ट नाही महाराज. कवनाची मायबाप, कवनाची गणगोत. बस देहाचा आणि आत्म्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, पण माणसं संबंध लावतात. मृगजळवत जाईल या, मृगजळ बस जाणार हे जाते नव्हे. खरं नाहीच. ती सुखाची व्याख्या करताना माऊलींनी सांगितलं, मृगजळाचे तळी ती दिखी तुझी
आणि केळी नवी शिकाई. हे नुसतं बघायचं आहे महाराज. त्या मृगजळाच्या पाण्यावर केळीची बाग तयार होत नाही किंवा साडीची बाग तयार होत रखुमादेवी वराचे महादेवजी भक्त जगत सब सपना पण ज्ञानोपराय. हे स्वप्नीचे मृगजळ आहेत महाराज. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल लया. हे लावलेले संबंध आहेत, मैत्र संबंध नाही. एका माणसाला घोड्यावर बसायची सवय होती आणि एकाला गादीवर झोपायची सवय होती. एक मुंबईचा आहे आणि एक पुण्याचा आहे. दोघांचा कुठलाही संबंध नाही, पण रस्त्याने चालत असताना एक गादी डोक्यावर घेऊन चाललंय आणि घोड्यावर बसून चाललंय. घोड्यावर बसून चाललं असताना लोकांनी सांगायचं ते घोड्यावर बसून चाललं का नाही रे, नक्कीच मालक असलं पाहिजे. आणि एक गादी डोक्यावर घेऊन चाललेलं नौकर. दिवसभर हे नौकर संध्याकाळ झाली म्हणजे कुठंतरी गाव गाठायचं, लिंबाच्या झाडाखाली यानं गादी टाकायची, डोकं खोडाला टेकून पायाची आडी मारून बसायचं. कोणी? गादीवाल्याने. घोडेवाल्याने खुंटी ठोकायची, घोडं बांधायचं आणि घोड्याला खरायला सुरू करायचा. लोकांनी दाखवायचं ते गादीवर बसलं का नाही रे, नक्कीच मालक असलं पाहिजे. नाही, घोडेवालं नौकर. दिवसभर हे नौकर, रात्रभर हे नौकर. अगदी तसंच आहे आपले श्रीगणचे महाराज. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळावत जाईल रया. याच्यामध्ये केवळ दुःख आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची ठार. नाही अपवित्र शरीर ऐसे, शरीरा एवढं अपवित्र दुसरं काही नाही. भगवंताने ज्या स्थिती ठेवलं त्या स्थितीला आपण समाधानी म्हणा. समयासी साधन व्हावे, समयासी साधन व्हावे. भगवंताने ज्या स्थिती ठेवलं त्या स्थितीला समाधानी माना. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल रया. हे कळालं महाराज आम्हाला, पण लक्षात ठेवा या गोष्टीपासून जर आम्हाला दूर राहायचं असेल तर काय करावं लागेल महाराज. अभंगाच्या तृतीय चरणात
जाईना इतर ठिकाणी माणूस रंगलेला आहे पण भगवंताच्या रंगामध्ये रंगून जात नाही महाराज. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलनासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. पण त्याला विषय सुख फार आवडायला लागलं महाराज. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल असी पत्र तरुवर खैराचे इंगळा निगतील ज्वाळ तैल पाकी तप्त भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभ बाई कवटाळविती. बघा संतांची निष्काम सेवा आहे त्यांच्याजवळ वैराग्य आहे आणि वैराग्य असल्यामुळं ते ज्या ठिकाणी पाहतास त्या ठिकाणी दुःख नाही महाराज. त्यांनी दृष्टी टाकल्याबरोबर त्या ठिकाणी सुख आहे. संत मीराबाई भगवंताचं नामस्मरण करायची चिंतन करायची भगवंताला आपलंसं करून घेतलं भक्तीच्या द्वारे आणि आपलंसं करून घेतलं पण सगळे सोयरे फार त्रास द्यायला लागले. मीराबाईंनी चित्रकूटाहून तुळशीदाजी महाराजांना पत्र लिहिलं महाराज हे सगळे सोयरे मला फार त्रास देतात मी काय करावं. त्यावेळेस तुळशीदाजी महाराजांनी प्रश्नाचं उत्तर दिलं मीरा अगं कसोटी ही सोन्याची असते पितळ्याची नाही. ज्याला राधा कृष्ण आवडत नाही ना त्याचा तू त्याग कर मग तो सक्का भाऊ असला तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल मीराबाई भगवंताच्या नामचिंतनात नाहून गेली. पण एक दिवस त्याच मीराबाईंच्या घरी एक भंगीन काम करायची आणि ती भंगीन काम करत असताना त्या भंगिनीचा मुलगा एक दिवस आपल्या आईला भेटायला आला. मीराबाईंचं मुख पाहिल्याबरोबर त्याने विचार केला लग्न करणार तर मीराबाई सोबतच करणार नाही तर माझा प्राण त्याग करणार. पण मुलाने अन्न पाणी वर्ज केलं. आई घरी आली सांगितलं बाळा आज तू एवढा दुःखी का दिसतोस काय कारण आहे. सांगितलं आई ज्या घरी तू काम करतेस ना ती मीराबाई मला फार आवडलेली आहे. अरे तुझ्या डोक्यातले विचार काढून टाक कुठे मीरा आणि कुठे तू. आई काही झालं तरी मी तिच्या सोबतच लग्न करणार आई. पण आई चिंतामग्न झाली. एक दिवस काम करत असताना त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. मीराबाईंनी विचारलं बाई तुमच्या घरी काही अडचण आहे का तुमचे पती आजारी आहेत का काय दुःख आहे तुम्हाला मला सांगा मी तुमच्या दुःखाचं निरसन करते. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं बाई काही दुःख नाही माझ्या मुलाने तुला पाहिलं तेव्हापासून सारखं तुझं चिंतन करतोय. मुलाने अन्न पाणी वर्ज केले आणि त्याच्यामुळे मी आज एवढी दुःखी आहे एवढंच कारण आहे ना मग बोलवा तुमच्या मुलाला. विठ्ठल विठ्ठल झालं थोडं राहिले फक्त एक चरण कारण पाऊस येत आहे मला दिसत आहे म्हणून मी धावते वेगात घेत आहे. आपल्या सर्वांचा प्रतिसाद फार महत्वाचा आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी खरंच दराडे भाऊ महिला वर्गांची संख्या अतिशय सुंदर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महिला वर्ग आणि पुरुष वर्गासाठी बरं का. अतिशय सुंदर. परमार्थ करण्यासाठी माणसाकडे वेळ नसतो. शहरी भागामध्ये तर त्या ठिकाणी माणसांच्या पाठीमागे खूप धावपळ आहे पण तरी सुद्धा या ठिकाणी आमच्या जय भवानी नगर आणि या नगरीतून या ठिकाणी उत्साहाने महिला या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी होतात. भगवंताचं नामचिंतन करतात ही कर्तृत्वाची भाग आहे. ज्यावेळेस मीराबाईंनी त्या ठिकाणी आपल्या स्वरूप सुंदरतेला आरशामध्ये पाहिलं मीराबाईंनी विचार केला माझ्यामध्ये काय आहे. पण ठीक आहे मान्य केलं. सांगितलं बोलवा तुमच्या मुलाला. मुलगा समोर येऊन थांबला सूट बूट घालून हजर झाला. मीराबाईंनी सांगितलं बाबा तू माझ्यावरती प्रेम करतोस ना मग माझी सुद्धा एक अट आहे. काय ज्या वेळेस तुझं नामस्मरण तुझ्या मुखात आहे आणि नामस्मरण करत असताना तुझ्या डोक्यावर तलवारीची धार ठेवली जाईल. नामस्मरण बंद पडलं की तलवारीची धार डोक्यामध्ये सोडली जाईल. मस्तक दंडापासून वेगळं होईल. बोल तुला मान्य आहे का. मुलाने ते मान्य केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. मुलगा भगवंताचं नाम चिंतन करत 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 हजारो वर्ष उलटून गेले आणि त्याच्या अंगावरती वारूळ चढलं. पण एक दिवस त्याच रस्त्याने मीराबाई जात होती. मीराबाईंनी त्या वारुळाकडे पाहिलं. तिच्या लक्षात आलं त्या वारुळावर
तसाच मुलगा बाहेर आला. मीराबाईच्या चरणविंदावर मस्तक झुकवलं. मीराबाईंनी सांगितलं, आज तू परीक्षेमध्ये पास झालेला आहेस, हा हार घे आणि माझ्या गळ्यामध्ये घाल. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, ताई तुमच्यासारख्या हजारो मीराबाई जरी माझ्या समोर येऊन थांबल्या तर मी त्यांच्यासोबत लग्न करणार नाही, कारण माझ्या शरीरातली वासना आता संपन्न झालेली आहे. वासना नसतो होते केवळ फक्त नामस्मरणानं. नामी तारिले अपार महापापी दुराचार. नामाने अनेक जणांचा उद्धार झाला. महाराज अजामेळ नावाचा या ठिकाणी फक्त भगवंताची प्रार्थना, त्या ठिकाणी मरते समयी फक्त एकदा नामचिंतन केलं, नारायण. त्याने त्याच्या मुलाचं नाव घेतलं, पण देवाला वाटलं यांनी माझंच नाव घेतलं, कारण देवाचं नाव अगोदर. नारायण 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 नाव घेतलं, पण यमदूत निघून गेले आणि विष्णुदूत आली. काय करणी आहे महाराज. भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे, ते कुठेच नाही. म्हणून विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया. पण ते नामचिंतन करायचं झालं तर अखंड करायचं. अखंड खंडीना जीवन रामकृष्ण नारायण. पंढरपूर क्षेत्रामध्ये आणि पैठण तीर्थ क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज यांचं कीर्तन चाललं होतं. कीर्तनातून त्यांनी उल्लेख केलेला होता, बाबा रे विटेवरचा परमात्मा दिनावर दया करणारा आहे. तो आंध्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो, बस एकदा त्याच्या पायी नतमस्तक व्हा. हे कीर्तन श्रवण करण्यासाठी त्यांच्या श्रोत्यामध्ये एक श्रोता होता, ज्याला हातही नाही पायही नाही, त्याचं नाव कुर्मदास. त्या कुर्मदासाने निश्चय केला, विटेवरचा परमात्मा दिनावर दया करणार आहे, बस मी त्याच्याकडे जाणार आणि माझ्यासाठी पाय आणि हात मागणार. निघाले कुर्मदास. चालायला रस्ता नाही. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. कुठे मुंगी पैठण आणि कुठे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. दिवसभर गडबडत राहावं, कुणी तोंडात कोंबलं तेच खावं, पडेल ते आश्रयाला झोपी जावं, पुन्हा चालत राहावं. चालत 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 कुर्मदास सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोलींच्या पुढं लवरी नावाचं स्टेशन आहे ना, तिथपर्यंत येऊन पोहोचले. रस्त्यात कुपाट्यात धुळीनं माखलेले कुर्मदास. मागणं दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. पांडुरंग माऊली, पांडुरंग माऊली, पांडुरंग माऊली. वारकरी भगवंताच्या नामाचा जय घोष करू लागले. विठ्ठल 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 तुझे विठ्ठल विठ्ठल भगवंताचं दर्शन घेण्यासाठी निघालो होतो, पण मी जाऊ शकत नाही.
मला भगवंतांनी हातपाय दिले नाही, मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. पण माझी एक विनंती आहे, नाही कर चरण न घडे दर्शन मन आहे शरण तुझे पायी. सांगू बाबा, भगवंताच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायला तेव्हा 2 वेळेस पाया पडा, एकदा तुमच्यातर्फे आणि एकदा माझ्यातर्फे. माझ्यातर्फे जेव्हा पाया पडतात तेव्हा मला माहित आहे पांडुरंगाच्या पुढे भाविकांची गर्दी आहे, पण माझी विनंती जर मान्य केली तर एवढंच सांगा, म्हणते कुर्मदासी आरती करुणिया तुम्हा भेटाव्या बोलाविले. त्याला येता येत नाही म्हणावं म्हणून तुम्हाला बोलावलेलं आहे. वारकरी पंढरपूरमध्ये आले, चंद्रभागेमध्ये स्नान केला, पांडुरंगाच्या मूर्तीकडे डोकं ठेवण्यास सांगितलं. भगवंता त्यानं देवा मुंगी पेठणीकडचा माणूस कुपाट्यात येऊन पडलेला आहे, देवा तुम्हाला विनवणी केली, बोलावलेला आहे. आई कुणी पंढरीराव झाला सद्गतीत देवार भक्त भेटावया. तिघही आले. एक ज्ञानेश्वर महाराज, पांडुरंग परमात्मा, नामदेव महाराज. कुर्मदासाला उचललं, मांडीवरती घेतलं, पितांबरानं सगळं धुळीला काढून स्वच्छ केलं. कुर्मदास तिला डोळ्यानं बघू लागले, रडू लागले, देवा एकदा तुमचं दर्शन झालं, माझ्या जन्माची सार्थकता महाराज आणि त्याच ठिकाणी समाधी लावली. म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण करा आणि नाही जर केलं ना तर तुम्हाला आयुष्यभर रडावं लागणार आहे. एका हाताने कर दुसऱ्या हाताने धर, इथेच कर तू इथेच भर तू रडशील जन्म भर रे वेडा रडशील जन्म भर रे वेडा रडशील जन्म भर. जे जे हवे असे तुला ते ते सर्व मिळेल रे. जे जे हवे असे तुला ते ते सर्व मिळेल रे. बाजार हा फुला रे वेडा बाजार हा फुला. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, इथेच कर तू इथेच भर तू रडशील जन्म भर रे वेडा रडशील जन्म भर रे वेडा रडशील जन्म भर. भगवंताकडे एकच मागा, दुःखाच्या सागरात लोट करू
बाहुली आभराची सावली जाईल लया. म्हणून पाहणं वेगळं, नुसतं पाहणं वेगळं. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात Oh
अभंगाच्या शिवचंद्रनाथ महाराज वर्णन करतात. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जगले जाईल रया. पाहता पाहणं वेगळं, नुसतं पाहणं वेगळं. भारताचा राष्ट्रध्वज 1 मीटर कापड 100 रुपयाचं आहे, पण ते सरकारला सतत उंच ठेवण्यासाठी खूप त्रास आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राजा जतन करिता कष्ट. पतित 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 परीनी तुझा मुद्रांगी. तथा पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. जनक राजा जीवनामध्ये ऐश्वर्य संपन्न असलेले जनक राजा पण चंदनाच्या पलंगावरती झोपलेले असताना स्वप्न पडलं आणि स्वप्नात भिकारी झाले. एका नगरीमध्ये भीक मागत होते, पण सगळीकडे दुष्काळ पडला, कुठेही अन्न भेटत नव्हतं. एका ठिकाणी आले, चालत चालत फार दूरवरचा प्रवास करून आले. जनक राजाने प्रश्न विचारला स्वयंपाकघरातील आचार्यांना, अहो फार दूरवरचा प्रवास झालेला आहे, फार भूक लागलेली आहे, काही खायला द्या. त्यांनी सांगितलं सगळं काही संपलेलं आहे, पण भांड्याच्या बुडाला उरलेलं करपलेलं खरडण आहे, ते भेटतील बरं का. एक घास जनक राजाच्या हातावरती ठेवला, तो मुखारविंदात घालला. इतक्यात एक कावळा आला, त्याने झडप घातली आणि तोही घास उचलून घेऊन निघून गेला. जनक राजाने डोक्यात थाप मारली, हाय रे दैवा, काय माझं नशीब आहे असं म्हटल्याबरोबर झोपीतून जाग आली. पाहता तर काय, चंदनाच्या शेळीवरती झोपलेले जनक राजा शेकडो दास दासी वारा घालत आहेत. हे खरं की ते खरं, कोणालाही प्रश्नाचं उत्तर देता येईना. पण शेवटी अष्टावक्र महामुनी त्या ठिकाणी आले आणि अष्टावक्र महामुनी दूरदृष्टीतून पाहिलं, सांगितले महाराज ते स्वप्नात काही खरं नाही आणि आता जी उपभोगत आहे ते सुद्धा खरं नाही. मग काय खरं आहे महाराज? तर अविनाशी करी अपुरी आईसे लावी पिसे गोविंदाचे. भगवंताचं नामस्मरण हे सत्य आहे, ते घ्यायला कधी विसरू नका. सत्य तू विठ्ठला किंवा सत्यम परम धीमहि. त्या सत्य स्वरूप भगवंताचं नामस्मरण घ्या, कारण तोच परमात्मा सुखामध्ये सुद्धा आहे आणि दुःखामध्ये सुद्धा आहे. तूच सुख करता, तूच दुःख हरता. तूच सुख करता, तूच दुःख हरता. Oh
जिमेने महर्षी देवा संस्थापिले हे कवी स्वर्गात धरले संत मात्रे आपुलिया त्याची सत्ता एवढी मोठी आहे म्हणून आज आपण या ठिकाणी धनिकामध्ये जीवन जगतोय करा संकट काळामध्ये भगवंताचं चिंतन करा तो दुःखामध्ये आहे तो सुखामध्ये आहे म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल शेवटी जाता जाता एवढंच विनंती आहे ज्या माता पित्यांनी जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं हे जग दाखवलं त्यांच्यावरती कधी बैमान होऊ नका कारण कोणच है वो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती जीवनामध्ये सर्व काही मिळेल मी सांगत आहे सांगत राहणार सांगत राहील ज्याची आई म्हणत पावली त्यांनी समजावं जगात सुख सापडलं तुम्ही कितीही मोठं व्हा स्वकौतुक वाढले मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप असेल तुमच्या पाठीवरती पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे ना तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही बस आई ती आई तिच्या प्रेमाची सर गंभीरला सुद्धा केली जेव्हा सुभद्रा रडू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्ण समजून घालतात रडू नको सुभद्रे का अर्जुनासारखा वीराची बायको आहेस तू पंडुरजाची सून आहेस परमेश्वराची बहीण आहे सुभद्रे रडणं हे तुला शोभतो का देवा हे सगळे नाते पाठ आहेत रे मला मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा मी पंडुरजाची सून देवा मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा मी अभिमन्यूची मां रडते हे तुला कळलं कारण देवा तू पुढच्या जन्मी कुणाची आई हो तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे मग तुला कळेल आईची माया काय असते किंबहुना धनुधरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा तुला काही खर्च नाही बाबा अरे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे ना तेवढा मायबाप सांभाळायला नाही टबमध्ये बसून कुत्र शॅम्पू टाकून धुवायचे दररोज म्हणून टॉवेल एसीच्या गाडीमध्ये कुत्र फिरतं याचं कुत्र एसीच्या गाडीत फिरतं याचे मायबाप वृद्धाश्रमात 3-3 दिवसाच्या बाहेर राहतात म्हणून कीर्तन संपल्यानंतर घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर पंढरीच्या पायाचं दर्शन घ्या तुम्ही हे सांगितलं का कीर्तनातील म्हणावं आज माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणणार आहे किंवा ते घरी आलं पण बंगल्यात नाही बरं का जर्शी गाईच्या गोठ्यात ठेवून आणा मायबापाला काही दाटी वाटी मारून एक कोपरा खाली करा म्हणली 2 फाटके पोते द्या 2 नरकटल्या चादरी द्या 2 जर्मनची ताटं द्या 2 प्लास्टिकची तांबे द्या स्वयंपाक सुद्धा करू नका मुलाबाळातून उरलेली भाकरी बायकोला चोरून पॅन्टच्या खिशात घाला ज्या मायबापांना उष्ण पासलं करून लहानाचं मोठं केलं असेल त्यांच्यासाठी रोज एक भाकरी चुरा तरी सुद्धा पाप नाही लागणार तुम्हाला आणि मोटरसायकलने कामावरती जात असताना मोटरसायकल गोठ्याकडून जसे जनावर वाट बघतात आपला मदत येऊन आपल्याला चारा पाणी करेल तसं भुकेने व्याकुळ झालेले मायबाप सारखे बघत असतील आमचा लेक आम्हाला भाकर घेऊन असेल गोठ्याच्या समोर मोटरसायकल उभी करा खाली सुद्धा बोलू नका तुमचा वेळ वाचवते कुत्र्याला फेकता तसं फेका तुमचं काम संपलं तिथून तुम्ही कामावरती निघून जा ती माय तिला उठता येत नाही घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल अर्धी भाकरी बापाला देईल अर्धी भाकरी आपण स्वतः काही भाकरीवरती भाजी नाही भाकरी चावत नाही गच्च पाणी डोळ्यामध्ये भरून मायबाप रडतील तेव्हा माय सांगते अहो 4 वर्ष होतो वृद्धाश्रमात ते खाकी कपडे वाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते पण इथे 4 महिने झालं आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय तरी बाप सांगेल म्हातारे खरं सांगू पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जेवढं मला वृद्धाश्रमाच्या भाकरी सुख होतं ना तेवढं माझ्या लेखानं दिली म्हणून माझ्या मुलानं दिली म्हणून खाताना वाटतं म्हणून कुत्र्याला किती भाकरी टाका महाराज ते चावल्याशिवाय नाही तर माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत शिवाय मिळाशिवाय नाही तर या 10 शब्दांचा इथं असलेल्या 10 जणांवर परिणाम झाला तर आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं पण काही मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले आई वडिलांना चक्क विसरून गेलेले आहेत तो मुलगा सांगतो आई जिवंतपणे मला तुझी किंमत कळाली नाही आई पण आज तू गेलीस ना मला आज कळते तू माझ्यासाठी किती केलंस तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है प्यारी
कारण दिवसभर राब राबणारा बाप, त्या बापाचं कष्ट कोणी ओळखत नाही. बाप स्वाभिमानी बाळा, बाप गणे खरं करा. त्याच्या काळीजात सुधाला रुची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या ठिमाना, त्याच्या घामाच्या ठिमाना हिरा मोत्यांचा रुबाब. बाप म्हणा जे जणू की वाऱ्या कोळ्याची जात. त्याच्या पापामध्ये कुणी, त्याच्या पापामध्ये कुणी नाही. वाटेकरी होत नाही, वाटेकरी होत नाही, वाटेकरी होत. आई रडती, प्रेम करत शेवटी जाता जाता एवढं सांगण्याचा प्रयत्न करते. जीवन जगत असताना कधी कोणाला कमी लेखू नका, कारण हा ईश्वराचा लेखा आहे. आज त्या ठिकाणी सुख आहे, उद्या एक ना एक दिवस दुःख त्या ठिकाणी भोगावं लागणारच आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेची चैली जाईल रया. स्वप्न हे फक्त जागं चालायच्या नंतर संपत. म्हणून या ठिकाणी आमच्या संतांनी सांगितलं, सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी किंवा सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आमच्या संतांनी पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत. म्हणून या ठिकाणी हा दंडवत समजा. त्या ठिकाणी आपण सर्वजण आला, वेळेत ना वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी आपली उपस्थिती लाभली. सर्व महिला वर्ग, सर्व श्रोता वर्गांचं, पुरुष वर्गांचं, तरुण वर्गांचं, सर्वांचं या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. सर्व या ठिकाणी गायक मंडळींनी सुंदर अशी साथ दिली. माधव महाराज त्यांच्या या ठिकाणी सर्व भजनी मंडळी आणि आमचे भाऊ जोगदंड गेल्या वर्षी भाऊंच्या संपर्कातून येण्याचा या ठिकाणी इथे येण्याचा योग आला होता. आणि याही वर्षी पुन्हा परत आमचे या ठिकाणी दराडे भाऊंनी पुन्हा परत आपल्या लेकीला पुन्हा या ठिकाणी सन्मानित केलं, पुन्हा आमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिलेली आहे, त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण गायकाचा आत्मा म्हणजे माईक असतो. सुंदर साऊंड सिस्टीम गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कुठल्याही प्रकारचा धंदा जाणवलेला नाही. संपूर्ण गायक मंडळी सुद्धा सुंदर अशी साथ दिली आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला असे दोन्ही माझे बंधू मृदंगवादक, सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. कारण आपल्या टाळ्यांची दाद त्यांच्या हृदयाची विस्फुरत आहे. आणि वारंवार या ठिकाणी असंच प्रेम उत्तरोत्तर जे भवानी नगर या नगराचं प्रेम उत्तरोत्तर असं भगवान परमात्म्यावर राहावं अशी या ठिकाणी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी उभी आहे अशी असणारे माझे पती परमेश्वर, शिक्षक असताना सुद्धा परमार्थाचा वारसा, सरांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. माझे सासरे गेली 24 वर्ष झालं देशाची सेवा करत होते. आर्मीमधून 1 महिना झालं रिटायर झाले आणि त्यांनी सुद्धा आज कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, भगवंताच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानोबा माऊली मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा